भूसंपादन विधेयकाच्या विरोधात संसद ते राष्ट्रपती भवनापर्यंत विरोधकांनी काढली पदयात्रा। सोनिया गांधींसह अनेक बडे नेते उतरले रस्त्यावर। विधेयक रद्द करण्यासाठी राष्ट्रपतींना दिलं निवेदन। नमस्कार, मी केतकी जोशी महाराष्ट्र नामामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। महाराष्ट्रातल्या घडामोडी आपण पाहणारच आहोत, पण दिल्लीमध्ये आज एक मोठी राजकीय इव्हेंट झालेली आहे आणि ती म्हणजे आज सगळे विरोधक एकत्र येऊन त्यांनी सरकार विरोधात हा एल्गार पुकारला आणि भूसंपादन कायद्यातल्या दुरुस्त्या ज्या आहेत त्या मागे घ्याव्यात आणि राज्यसभेच्या सिलेक्ट कमिटीकडे हे विधेयक पाठवावं या मागणीसाठी सगळे विरोधक एकत्र आले आणि संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा त्यांनी काढला। आपण याचे सगळे डिटेल्स घेणार आहोत, पण त्याआधी बघूयात इतर राज्यातल्या हेडलाईन्स। भूसंपादन विधेयकाविरोधात अण्णांची नियोजित पदयात्रा स्थगित। देशव्यापी दौरा मात्र काढणार। अवकाळी पावसामुळे अण्णांनी घेतला निर्णय। राज्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवरून मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये विधानसभेत खडाजंगी। सरकार नवीन आहे हे किती दिवस सांगणार, अजित पवारांचा खडा सवाल। महानंदाच्या 7 संचालकांची हकालपट्टी। परवानगीशिवाय केलेला परदेश दौरा पडला महागात, पण कारवाई राजकीय हेतूनं। निलंबित अध्यक्ष वैशाली नागवडे यांचा आरोप। त्यांचं समाधान हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन केलं पाहिजे आणि ते होऊ शकतं। काही मार्ग आहेत ते सुद्धा काही सुचवत आहेत, त्यातला चांगला मार्ग जो सगळ्यांना पटेल असं स्वीकारावं। प्रस्तावित मेट्रो 3 प्रकल्प बाधितांची मुख्यमंत्र्यांनी भेट घ्यावी, शिवसेनेनं केली मागणी। उद्याच्या गिरगाव बंदमध्ये शिवसेना मनसेसोबत काँग्रेसही होणार सहभागी। गोडाऊन रिकामं करण्याच्या विरोधात मुंबईत ससून डॉकमधल्या मच्छीमारांचं आंदोलन। कृषी राज्यमंत्री विजय देशमुख उद्या केंद्रीय कृषी मंत्र्यांना भेटणार। मराठवाड्यासोबतच विदर्भ आणि खानदेशाच्या रुग्णांचाही आधार असलेल्या औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाची दैना। आयबीएन लोकमतची रखडलेला महाराष्ट्र मोहीम। आणि गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे कोल्हापुरातला चप्पल व्यवसाय धोक्यात येण्याची भीती। कायद्याला चर्मकारांचा तीव्र विरोध। राज्यातल्या घडामोडी तर आपण पाहणारच आहोत, पण सगळ्यात आधी बघूयात राष्ट्रीय घडामोड एक महत्त्वाची। भूसंपादन कायद्याच्या दुरुस्ती विधेयकाच्या विरोधामध्ये विरोधी पक्षांनी आज राष्ट्रपती भवनाला धडक दिली। संसद भवन ते राष्ट्रपती भवन अशी पदयात्रा त्यांनी काढली आणि 14 राजकीय पक्षांचा या मोर्चात समावेश होता। सोनिया गांधी, मनमोहन सिंग, शरद यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेते या पदयात्रेत सहभागी झाले होते। यातले 26 खासदार राष्ट्रपती भवनात गेले आणि त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना निवेदन दिलं। भूसंपादन विधेयक मंजूर होण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा अशी मागणी विरोधकांनी केली। We have just got together to meet the President to present a memorandum to him. As I said, we belong to 14 different political parties. We have come together to oppose the Modi government's amendments to the right to fair compensation and transparency in land acquisition and rehabilitation and Resettlement Act. आणि आता यानंतर आपण बघूयात राज्याच्या बजेट अधिवेशनाच्या काही महत्त्वाच्या बातम्या। आज विधानसभेमध्ये चर्चेच्या दरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगला। राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय असा आरोप अजित पवारांनी केला आणि त्याला लागलीच मुख्यमंत्र्यांनी हे आधीच्या सरकारचं पाप असल्याचं सांगत परिस्थिती सुधारणा होत असल्याचं नमूद केलं आणि यावेळेला या दोघांमध्ये शाब्दिक चढाओढ झाली। पाहूयात नेमकं काय घडलं विधानसभेत। की हे नवीन सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्था राखण्यास या सरकारला अपयश आलेलं आहे का? त्याचं कारण असं आहे की गेल्या 5 महिन्यामध्ये सातत्याने ह्या घटना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये वाढत आहेत। महिलांच्यावर अत्याचार होत आहेत, हत्या त्या ठिकाणी होत आहेत, लहान मुलांना किडनॅप त्या ठिकाणी केलं जातंय, बलात्काराच्या केसेस त्या ठिकाणी घडत आहेत। पोलीस त्या ठिकाणी पोलिसांचा जो दरारा असायला पाहिजे तसा दरारा राहिलेला नाही, त्याचमुळे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। परवा वांबोरीला तर एका मुलाच्या
वडिलांची नग्न धिंड जिथं या राज्याचे गृहराज्यमंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतायत आणि या घटना घडत असताना या राज्यात नवीन सरकारला आलेलं हे अपयश आहे का? अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर 3 महिने या ठिकाणी झालेले आहेत. 3-4 महिने, 5 नाही 6 महिने समजा, काय अडचण नाही. पण तरी देखील नवीन सरकारने अध्यक्ष महोदय काम करणं सुरू केलेलं आहे. नवीन सरकार आल्यामुळे गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली नाही, उलट अध्यक्ष महोदय नवीन सरकार आल्यानंतर रेट ऑफ कन्व्हिक्शन मध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तरी देखील या ठिकाणी गुन्हेगारांवर वचक आणण्याकरता अधिक प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता आहे. सरकार त्याबद्दल वेगवेगळ्या स्टेप्स घेत आहे आणि निश्चितपणे गुन्हेगारीवर वचक आणू. आपण बघतोय की शाब्दिक चकमक झालेली आहे आता मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये. यानंतर बघूयात राज्यातली आणखी एक महत्त्वाची बातमी. महानंदच्या 7 संचालकांची हकालपट्टी करण्यात आली आणि हे 7ही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. परवानगीशिवाय केलेला परदेश दौरा त्यांना भोवलाय. या 7 संचालकांना 5 वर्ष महानंदची निवडणूक आता लढवता येणार नाहीये. सरकारची पूर्व परवानगी न घेताच या 7 सदस्यांनी चीन आणि इस्रायलचा दौरा केला होता. या दौऱ्यामध्ये लाखोंची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप आहे आणि त्यामुळेच 33 पैकी 7 संचालकांवर दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी कारवाई केली आणि त्यांचं पद रद्द करण्यात आलंय. ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप निलंबित संचालिका वैशाली नागवडे यांनी केलाय. आणि हकालपट्टी ज्यांची झाली आहे संचालक कोण कोण आहेत ते आपण बघूयात. महानंदच्या अध्यक्ष ज्या आहेत वैशाली नागवडे, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, हे जे दोघे आहेत यांची हकालपट्टी करण्यात आली आणि त्यासोबतच विनायक पाटील, दिलीप पाटील, सुनील फुंडे, रामराव वडकुते आणि निळकंठराव कोंढे या संचालकांची सुद्धा हकालपट्टी करण्यात आली आहे. निलंबनाचा प्रकार हा चीन आणि इस्रायल 2 दौऱ्याच्या बाबतीत झालेला आहे. इतर 6 संचालक हे जरूर दौऱ्यावर गेले होते पण रीतसर परमिशन काढून गेले होते, कारण ज्या सहनिबंधकाने ह्याची परमिशन त्या डेझिग्नेशननी दिली होती त्याच डेझिग्नेशननी हा दौरा चुकीचा होता असं आजच्या ह्याच्यावरून दिसतंय. आणि माझा स्वतःचा विषय घेतला तर मी परदेश दौऱ्यावर गेले नव्हते. पासपोर्ट आपल्याला दाखवलेला आहे. कुठेही मी इस्रायल दौऱ्यावर गेले नाही हे त्याच्यावरून सिद्ध होतं. विनाकारण राजकीय हेतूने मी एनसीपीची अध्यक्ष असल्यामुळे गोळवण्याचा आम्हाला प्रयत्न केलेला आहे. राजकीय हेतूनं ही कारवाई करण्यात आली असा आरोप आता हे निलंबित ज्यांना करण्यात आलाय ते सदस्य ते अध्यक्ष करतायत. आपण या बातमीचे अपडेट्स घेत राहणार पण पुढची महत्त्वाची एक बातमी बघूयात. विदर्भातल्या नागपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यात रविवारी झालेल्या गारपिटीमुळे कोट्यवधी रुपयांच्या शेतीमालाचं नुकसान झालंय आणि ही गारपीट एवढी तीव्र होती की त्यामुळे संत्र्याची झाडं उन्मळून पडलीत. शेतीसोबतच झाडं आणि ग्रामीण भागातल्या घरांचं सुद्धा खूप नुकसान झालंय. पाहूयात एक रिपोर्ट. हे आहेत काटोलच्या धोती खेड्यातले संत्रा उत्पादक शेतकरी दिगंबर भोयर. रविवारी झालेल्या गारपिटीमुळे त्यांच्या शेतातली संत्र्याची झाडच उन्मळून पडलीत. शेतामध्ये संत्र्याचा खच पडलाय आणि त्यांच्या शेतातला गहू देखील भुईसपाट झालाय. त्यामुळे आता जगायचं तरी कसं असा प्रश्न त्यांना सतावतोय. ज्याच्यावर आपलं पोट होतं ते भाकरच आज म्हणजे अशी हरवल्यासारखी झाली. म्हणून कसं आहे ना, त्यानंतर संत्रा तर टोटल पूर्ण गेला आमचा. म्हणजे आज हल्ली आमच्याजवळ एकही पैसा संत्र्याचा आला नाही आणि गव्हाचाही आला नाही. त्याच्या अगोदरची परिस्थिती जर धरली तर सोयाबीन झालीच नाही ह्या वर्षी. सोयाबीन आणि त्यानंतर कपास झाला, 10-12 क्विंटल कपास झाला. त्याला तर कवडी मोलाचा भाव नव्हता. त्याच्यामुळे काही नाही. अत्यल्प पावसामुळे संत्र्याचं उत्पादन यावेळेस कमी होतं. गारपिटीमुळे आंबिया बहार सुद्धा गेलाय. झाडांनाही गारपिटीचा एवढा मार बसलाय की या झाडांनाही आता रोग चढण्याची शक्यता आहे. हे संत्र जे पसरलेले आहे यामुळे बुरशीजन्य रोग झाडांना होऊ शकतात. त्यामुळे कीटकनाशकांचा आणखी खर्च वाढणार आहे. त्यामुळे एकीकडे गारपीट तर दुसरीकडे या रोगांचा प्रादुर्भाव असं दुहेरी संकट या गारपिटीनंतर शेतकऱ्यांवर आलं. विदर्भात गेल्या 25 वर्षात अशी गारपीट झाली नव्हती असं इथले जुने जाणते शेतकरी सांगतात. मी इथं जन्माचाच आहो. माझा जन्म इथचाच आहे, माझ्या बाबाचा इथचाच आहे. 2 पिढ्यापासून शेणे आम्ही इथंच आहो, काही कुठे गेलो नाही. आणि गारपीट तर असं पाहिलंही नाही डोळ्यानं. गारपीट आलं पण तेच जसं आलं बारीक बारीक खुलून गेलं लवकर. आणि रमलंही हे इथले वेळपर्यंत काय सांगावं. या गारपिटीने सत्ताधारी आमदार सुद्धा पुरते हबकून गेलेत.
गारपीटग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा भाजप आमदार आशिष देशमुख यांनी दिलाय. पहिले मी शेतकरी आहे, नंतर आमदार आहे आणि तो सत्ताधारी पक्षाचा आहे, तो भाग वेगळा आहे. पण ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहे, जो शेतकरी अडचणीत आहे, त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी मी नक्कीच वेळ पडली तर मोठा लढा उभारण्यासाठी देखील, मग तो विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी असो किंवा कोकणातील धान उत्पादक शेतकरी असो, आमच्या काटोलचा संत्रा उत्पादक शेतकरी असो किंवा रत्नागिरीचा काजू उत्पादक शेतकरी असो, ह्या संपूर्ण शेतकऱ्याला संघटित करण्याचं काम नक्कीच करावं लागणार आहे. त्याच्या माध्यमातून जास्ती न्यायाची अपेक्षा संघटित झाल्यानंतर आपल्याला मिळू शकते, त्याच्यावर मी नक्कीच काम करेन. शेतकऱ्यांना अशा अस्मानी संकटाची पूर्व सूचना देण्याची कोणतीही योजना सरकारकडे नाही आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी गारपीटग्रस्तांना मदतीचं आश्वासन देण्यासोबतच हवामान बदलाच्या अभ्यासाची सुद्धा गरज व्यक्त केली आहे. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, अनेक ठिकाणी गारपीट झालेली आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. गेले 2-3 महिने निसर्गाचा खूप मोठा प्रकोप या ठिकाणी होतोय. सरकार सगळीकडे मदत तर निश्चित करेल, पण आता या क्षणी अशा परिस्थितीमध्ये काय हे घडतंय याच्याकडे देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून त्याही संदर्भात थोडासा अभ्यास करायची आवश्यकता आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान सातत्याने दर 2-3 दिवसांनी कुठेतरी गारपीट होत आहे. मला असं वाटतं की वातावरणातल्या बदलाचा खूप मोठा परिणाम हा होताना दिसतोय आणि म्हणून अतिशय गांभीर्याने याचा विचारही करावा लागेल आणि याच्यावर वर्किंगही करावं लागेल. ते राज्य सरकार करेल. सरकारने मदतीचं आश्वासन दिलं असलं तरी ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी नुकसान भरपाई मिळाली आहे त्यांना पुन्हा मदत मिळणार नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. म्हणूनच सरकारनं सरसकट सगळ्याच शेतकऱ्यांना मदत करावी अशीही मागणी होतीये. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर. तोंडचा घास या अवकाळी पावसानं हिरावून घेतलेला आहे आणि त्यामुळे आता भरपाई कधी मिळणार याकडेच या शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्र नामामध्ये इथे आपण एक ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर घडामोडी पाहूयात. महत्त्वाची बातमी आहे. सांगलीमधून आलेली. सांगली पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते भारत पाटणकर यांना पोलीस संरक्षण दिले. आपल्याला माहिती आहे की आपल्याला कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येच्या आधी आणि नंतरही धमकीचे फोन येत होते, धमक्या येत होत्या असं भारत पाटणकर यांनी सांगितलं होतं आणि आता भारत पाटणकर यांनी स्वतः पोलीस संरक्षण मागितलेलं नाहीये. तरीही सांगली पोलिसांनी त्यांना 2 बंदूकधारी पोलीस त्यांच्यासाठी तैनात केलेले आहेत आणि अजूनही पाटणकर यांनी धमक्यांबाबत तक्रार केलेली नाहीये. पण तरी देखील आधीच खबरदारीचा उपाय म्हणून भारत पाटणकर यांना पोलीस संरक्षण देण्यात आलेलं आहे. सांगली पोलिसांनी 2 बंदूकधारी पोलीस त्यांच्या तैनातीसाठी आता ठेवलेले आहेत. आपल्यासोबत आहे आमचा रिपोर्टर आसिफ मुरसल. आसिफ, काय अधिक माहिती आहे? सांगली पोलिसांनी जरी तैनात केले असले पोलीस तरी सुद्धा अजूनही धमक्यांबाबत तक्रार मात्र भारत पाटणकरांनी केलेली नाहीये. काय अधिक माहिती आहे? की भारत पाटणकर यांनी सकाळीच डिक्लेअर केलं आहे की मीडियासमोर मी या संदर्भात तक्रार करणार नाही, कारण का या अगोदर डॉक्टर गोविंद पानसरे असतील, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील यांच्या हत्या झाल्यानंतर सुद्धा अजून काही तपास लागलेला नाहीये. त्यामुळे ज्या धमक्या दिल्या तरी, हत्या झाल्या तरी त्याचा पोलिसचा तपास लागत नाहीत आणि धमक्या दिल्या तर पोलीस कोण धमक्या दिले याच्यावर पोलीस कारवाई करत नाहीत. त्यामुळे तक्रार देऊन सुद्धा काही फायदा होत नाहीये. त्यामुळे या संदर्भात भारत पाटणकर यांनी पोलिसांकडे मी तक्रार देणार नाही आणि तक्रार जर सरकार मला संरक्षण देणार असेल तर त्यांनी द्यावं आणि संरक्षण देताना फक्त 2 पोलीस देऊ नये, मोठे पोलीस बंदोबस्त मोठं फौजफाटा द्यावा असं भारत पाटणकर यांचं मत आहे. धन्यवाद आसिफ या माहितीबद्दल. आपण बघतोय आसिफने ज्याप्रमाणे सांगितलं पोलिसांकडे तक्रार करून सुद्धा काही फायदा होत नाही आता स्पष्ट झालं आणि त्यामुळेच आपण तक्रार करणार नसल्याचं भारत पाटणकर यांनी स्पष्ट केलं होतं. पण सांगली पोलिसांनी त्यांना पोलीस संरक्षण दिलेलं आहे. यानंतर आपण महाराष्ट्र नामामध्ये एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. मनमाडमध्ये वाळू माफियांनी 2 सरकारी अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केलाय. अवैध वाळू घेऊन जाणाऱ्या डंपरचा नांदगावचे तहसीलदार सुधा महाजन आणि मंडल अधिकारी कैलास चौधरी पाठलाग करत होते
आणि त्याच वेळेला वाळू माफियांनी त्यांच्या अंगावर गाडी घातली आणि त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केलाय। या घटनेत सुदैवाने दोन्ही अधिकारी बचावलेत। पोलिसांनी वाहन चालक भगवान लखारे याला पकडले आणि त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल केलाय। पण या घटनेमुळे वाळू माफिया किती उद्दाम झालेत त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे। बघूया जरा एक वेगळी बातमी। पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यात नुकताच ऑफ-रोड ड्रायव्हिंगचा एक अनोखा शो झाला। एक अनोखी स्पर्धा यावेळेला आयोजित करण्यात आली होती आणि भोर जवळच्या कान्हवडी गावामध्ये 6 वेगवेगळ्या ट्रॅकवर ही स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेमध्ये गुजरात, कर्नाटक, गोवा या राज्यांप्रमाणेच राज्यातल्या नाशिक, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर इथून 48 साहसी स्पर्धक सहभागी झाले होते। आणि याबरोबरच महाराष्ट्र नामामध्ये आपण इथेच थांबतोय, पण काही वेळातच भेटणार आहोत क्रिकेट वर 2015 मध्ये विनायकसह। पहा फक्त IBN लोकमत।